नमस्कार मंडळी. मी निलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. मातृगंध पुस्तक मैत्री सदरात या भागात घेऊन येत आहे. लोकायत प्रकाशन प्रकाशित डॉक्टर आह साळुंखे लिखित महात्मा फुले आणि शिक्षण. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होते. त्या निमित्तानं या पुस्तकातील काही भाग आपणासाठी घेऊन येते. शिक्षणाच्या बाबतीत प्रत्यक्ष उचललेली पावले. महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या शाळांच्या बाबतीत केवळ आग्रह धरला असे नाही, तर त्या बाबतीत अगदी तरुण वयात अतिशय निर्धाराने आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत प्रत्यक्ष पावले उचलली. त्या दृष्टीने त्यांच्या चरित्रातील काही मोजक्या गोष्टींची नोंद घेऊया. 1848 साली म्हणजे वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी अक्षरशः हजारो वर्षांच्या परंपरेला छेद देणारे पाऊल उचलून त्यांनी पुण्यामध्ये शूद्रातिशूद्रांसाठी मुलींची शाळा काढली. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी जो आग्रह धरला होता तो अतिशय विख्यात असल्यामुळे इथे त्याची फारशी पुनरुक्ती करण्याची गरज नाही असे मला वाटते. असे असले तरी काही खास गोष्टींवर नजर टाकूया. सुनेच्या शिक्षणाकडे बारकाईने लक्ष. त्यांनी पत्नी सावित्रीबाईंना तर शिक्षण देऊन शिक्षिका बनवलेच, पण आपल्या लहान वयातील सुनेच्या शिक्षणाकडेही त्यांचे कसे लक्ष होते ते त्यांनी आपल्या व्याह्यांना लिहिलेल्या काही पत्रातून उत्तम रीतीने स्पष्ट झाले आहे. त्यांच्या काही पत्रातील मजकूर पुढील प्रकारचा आहे. सध्या मुलीचा अभ्यास बरा चाललाय, परंतु तिकडून आलेल्या लोकास पाहिल्याबरोबर तिच्या अभ्यासाचा थोडा खोळंबा होतो. यास्तव तिला चांगले लिहिण्याचा नाद लागेतो पावेतो. तिकडून अज्ञानी वायफळ माणसे जर पाठविणार नाही तर तुमची मोठी मेहरबानी होईल. सौभाग्यवतीने एकदाचे सर्व काम सांभाळून लक्ष्मीस अगदी मोकळी ठेवलीये, त्यामुळे तिचा अभ्यास सुरळीत होईल अशी चिन्हे दिसतात. आपल्या उभयतांच्या अनुमतीने असे ठरले होते की चिरंजीव लक्ष्मीबाईस हायस्कुलात पाठवावी. हल्ली ज्या शाळेत चिरंजीव लक्ष्मीबाई आहे त्या शाळेत पाठवण्याची सोय नाही असे माझ्या मते ठरते. आता मुलीस हायस्कुलात जर पाठवावी तर दीपवाळी समीप येऊन ठेपली आहे. मुलगी जर यावेळी हायस्कुलात पाठवावी तर चिरंजीव काशीबाईस मुलीशिवाय सणामध्ये घास धकणार नाही. आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या शिक्षणाकडे आपण गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, हा संदेश महात्मा फुले यांच्या या पत्रव्यवहारातून मिळतो. बक्षिसे नकोत, ग्रंथालय द्या, एका विद्यार्थिनीची मागणी. महात्मा फुले यांच्या प्रेरणेनेच नवा विचार घेतलेल्या मुक्ता साळवे या मुलीने लिहिलेल्या निबंधाची ख्याती आपण जाणतोच. अशा आणखी एका विद्यार्थिनीचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. मुलींच्या शाळांची तपासणी झाल्यानंतर त्यांना काही बक्षिसे दिली जात असत. एका प्रसंगी ज्या मुलींना बक्षिसे मिळणार होती त्यांच्यापैकी एका छोट्या मुलीने केलेली मागणी फुले यांच्या प्रेरणा मुलींच्या विचाराची दिशा बदलू लागल्या होत्या हे दर्शविणारी होती. ती म्हणाली होती, "डोंट गिव्ह अस प्राइजेस, गिव्ह अस अ स्कूल लायब्ररी." एक छोटी मुलगी बक्षिसांऐवजी शाळेसाठी ग्रंथालयाची मागणी करते, ही गोष्ट फुले यांनी स्त्रियांच्या व्यक्तिमत्वात केवढी मानसिक क्रांती घडवून आणली त्याची द्योतक आहे. बहुजन समाजात आणि त्यातही मुलींच्या मनात ज्ञानाची अशी उत्कट ओढ फुले यांच्या प्रेरणेतून निर्माण झाली हे पाहिले म्हणजे मन अक्षरशः अचंबित होऊन जाते. रमाबाई आणि ताराबाई यांची पाठराखण. पंडिता रमाबाई आणि सौ ताराबाई शिंदे यांनी स्त्रियांच्या अधिकारांविषयी समाजाचे प्रबोधन करण्याचे जे प्रयत्न केले त्यावर काही जणांनी टीका केली आणि त्यांना सल्ला देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या टीकाकारांना महात्मा फुले यांनी सणसणीत उत्तर दिले होते.
त्यांनी लिहिले होते, ताराबाई पंडिता रमायांस, जाती दादा वैभवे शिकविण्यास, स्वस्त्रिया ते जरी ज्ञान दिले होय, रमा तारेशी तरीच शिकवू जाय. आधी आपल्या स्त्रियांना शिक्षण द्या आणि मगच रमाबाई आणि ताराबाई यांना सल्ला द्या, असे त्यांनी त्या टीकाकारांना ठणकावले होते. मुलींच्या शिक्षणाचा हंटर आयोगाकडे आग्रह. हंटर आयोगाला दिलेल्या निवेदनाचा समारोप करताना त्यांनी मुलींच्या शिक्षणाचा विस्तार करण्याचा आग्रह धरला होता. त्यांनी म्हटले होते, इन कन्क्लुजन आय बेग टू रिक्वेस्ट द एज्युकेशन कमिशन टू बी काइंड इनफ टू सँक्शन मेजर्स फॉर स्प्रेड ऑफ फिमेल प्रायमरी एज्युकेशन ऑन अ मोर लिबरल स्केल. सरते शेवटी मला शिक्षण आयोगाला एक विनंती करावयाची आहे, ती ही आहे की त्याने स्त्रियांमध्ये प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आणखी मोठ्या प्रमाणावर होईल अशा प्रकारच्या उपाययोजनांना संमती द्यावी. अतिशूद्रांसाठी शाळा. मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी महात्मा फुले यांच्या संदर्भात 15 सप्टेंबर 1853 च्या ज्ञानोदय मध्ये एक तपशील नोंदवून ठेवलाय. त्यांनी म्हटले होते, म्हार मांग इत्यादी लोकास विद्या शिकविण्यासारखे या देशाचे दुसरे कोणतेही हित नाही, असे ज्योतिराव फुले व त्यांचे जिवलग मित्र यांच्या मनात येऊन त्यातून ज्योतिराव यांनी या कामाविषयी बहुत दिवसापासून उद्योग चालवला आहे. सर्वसामान्य, वंचित, अज्ञानी लोकांना शिक्षण दिल्याशिवाय आपल्या देशाचे खरेखुरे कल्याण होणार नाही, हे वास्तव त्यांनी पुरेपूर ओळखले होते. शूद्र लोकांना विद्या देण्याच्या कार्यामुळे खूप त्रास सोसावा लागला. सत्यशोधक समाज राहिला तर धर्मभोळ्या चाली बंद होतील आणि आपले वर्चस्व राहणार नाही, म्हणून ब्राह्मण लोकांनी कोणती पावले उचलली हे नोंदवताना सत्यशोधक समाजाच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे, कित्येक अज्ञानी मुख्य शूद्र लोकास खोट्या मसलती देऊन त्यांची मने इतकी भ्रष्ट केली की जे सभासद आहेत त्याचवर बहिष्कार ठेवावा आणि दुसरे त्यास जितका त्रास देववेल तितका द्यावा. स्वतः महात्मा फुले यांनी आपल्या एका भाषणात सांगितलेला त्यांचा एक अनुभव 15 सप्टेंबर 1853 च्या ज्ञानोदय मध्ये प्रकाशित झाला होता. त्यांनी म्हटले होते, अतिशूद्रास शिकविण्यामुळे आमच्या जातवाल्यास फार वाईट वाटले व प्रत्यक्ष माझ्या बापाने देखील मला घरातून घालविले. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जाऊन अशा प्रकारची कामे करताना नाना प्रकारचे आघात, प्रहार, घाव सोसावे लागतात. ते फुले यांनी आयुष्यभर तर सोसलेच, पण त्यांच्या मृत्यूला 125 वर्षे झाल्यानंतरही त्यांच्यावरचे घाव विरोधी विचारांच्या लोकांनी थांबवलेले नाहीत. प्रौढ लोक रात्रशाळांचा लाभ घेऊ लागले. तृतीय रत्न नाटकाच्या अखेरीस बाईच्या नवऱ्याला शिक्षणाचे महत्व पटते आणि तो म्हणतो, देवाच्या व धर्माच्या नावावर आपणासारख्या इतर अज्ञान, माळी, कुणबी इत्यादी शूद्र जातींना लबाड्या व हुल थापा देऊन लुबाडून खाण्याचा भटा ब्राह्मणांचा कावा चांगला उघड झाला असून, शिवाय विद्या शिकण्याचे महत्वही आज आपणास चांगले कळून आले आहे. म्हणून आपण लवकर जेवण आटोपून आपल्या घरापडी करील त्या रा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या वाड्यात त्यांची स्त्री सौ सावित्रीबाई फुले यांनी उपवर स्त्रियांसाठी रात्रीची जी शाळा घातलेली आहे, त्या शाळेत तू आजपासून जावे व तेथे ज्योतिराव फुले यांनी वयस्कर पुरुषांकरता रात्रीची जी दुसरी शाळा घातलेली आहे, तीत आजपासून मी जाणे सुरू करीतो. या दोन्ही शाळातून ते दोघे उभयता सर्वांना मोफत शिक्षण देतात. यापूर्वी यांच्या या शाळात येण्याबद्दल त्या दोघांनी आपणास पुष्कळ वेळा आग्रह केला असता आपण गेलो नाही. ही आपण मोठीच चूक केलीये. नवऱ्याचे बोलणे ऐकून त्याची बायको म्हणते, ठीक आहे, चला तर आपण दोघे आजपासून रोज रात्री फुल्यांच्या शाळेत जाऊन लिहिणे वाचणे शिकू. म्हणजेच पुढे जगातील सर्व गोष्टी आपणास कळू शकतील. त्यानंतर ते दोघेही जेवण आटोपून आणि आपल्या हातात पाटी लेखणी घेऊन
फुले यांच्या रात्रशाळेत शिक्षण घेण्यासाठी जातात. फुले यांनी केलेल्या या महान परिवर्तनाकडे पाहिले की आपण त्यांच्या पुढे केव्हा नतमस्तक होतो हे कळतही नाही. रिपोर्टमध्ये सत्यशोधक समाजाच्या शिक्षण विषयक विविध कार्यांची नोंद. 24 सप्टेंबर 1876 सत्यशोधक समाजाच्या रिपोर्टमध्ये आलेल्या काही गोष्टी अनेक दृष्टींनी महत्वाच्या आहेत. सत्यशोधक समाजाने रात्रशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शूद्र लोकांची मुले वाईट मुलांची संगत धरून रस्त्यात तमाशा वगैरे पाहण्यात व खेळण्यात वेळ घालवतात. त्यांची ही सवय मोडावी म्हणून त्यांना दररोज वेळच्या वेळी शाळेत नेणे व घरी परत पोचवणे यासाठी समाजाने एक पट्टेवाला नेमला होता. मुलांना खाऊ आणि बक्षिसे वाटली जात होती. इंजिनिअरिंग कॉलेजात जाणाऱ्या शूद्रांच्या मुलांपैकी गरिबांच्या मुलांना फुकट प्रवेश मिळावा म्हणून केलेल्या प्रयत्नाला यश येऊन कॉलेजच्या प्राचार्यांनी गरिबांच्या 2-3 मुलांना फुकट प्रवेश दिला होता. शूद्र लोकांना नीट भाषण करता यावे म्हणून वक्तृत्वाचे समारंभ आयोजित करण्यात आले. ज्या गरिबांना मुलांची फी देता येत नाही त्यांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. शूद्रांच्या मुलांना स्कॉलरशिप देण्यात आली. समाजाकडून ज्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिल्या जात होत्या त्या विद्यार्थ्यांची प्रगती तपासण्यासाठी त्यांच्या परीक्षा घेतल्या जात होत्या. शूद्रांच्या मुलांपैकी उत्तम यश मिळवणाऱ्या मुलास सोन्याचे पदक देण्याचा निर्णय घेण्यात आला. बाहेरगावच्या शूद्र मुलांसाठी राहण्या जेवण्याची व्यवस्था व्हावी म्हणून बोर्डिंग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुलींना विद्याभ्यासाची गोडी लागावी म्हणून त्यांना चोळीचे खण बक्षीस दिल्याचा आणि मुलांना मेण कापडाची डगली करून दिल्याचा वृत्तांतही सत्यशोधक समाजाच्या रिपोर्टमध्ये देण्यात आलाय. फुले जे तत्वज्ञान मांडत होते ते कृतीत उतरविले जावे यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाच्या रूपाने एक प्रभावी आणि कार्यक्षम साधन उभे केले आणि त्याची फळे आपल्या समाजाला चाखायला मिळाली. त्यांचे तत्वज्ञान पोकळ राहिले नाही व हवेत विरून गेले नाही, ते साकार झाले. आज बहुजनांच्या कोट्यवधी मुली मुलांच्या खुल्या श्वासोच्छवासातूनही त्याचा आविष्कार झाल्याचे आढळते. पुस्तकांचा विषयच नव्हे, जीवनाचा आशय. फुले केवळ तत्वज्ञान सांगत नव्हते, त्या तत्वज्ञानाच्या आधारे समाज बदलावा म्हणून अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही लक्ष घालत होते. लहान मुलांचे शिक्षण व्हायचे असेल तर पालकांनी लाडापोटी त्यांच्या शिक्षणात भावनिक अडथळा आणता कामा नये. सणासुदीच्या पक्वान्नांपेक्षा विद्येचे पक्वान्न महत्वाचे आहे. यासारख्या सामान्य वाटणाऱ्या गोष्टीच खरे तर लोकांची मानसिकता बदलतात. प्रौढ झाल्यावरही शिकून जीवन बदलता येते ही प्रगल्भ जाणीव समाजात निर्माण करण्याचे कार्यही समाजाचा दृष्टिकोन बदलणारे होते. फुले यांचे अशा प्रकारचे सर्व कार्य केवळ पुस्तकांचा विषय झाले नाही तर ते बहुजन समाजाच्या जीवनाचा आशय बदलणारे ठरले. ही बाब आपल्या समाजात क्रांती करणारी ठरली. विद्या 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 शिक्षण शिक्षण हाच प्रतिक्षण ध्यास तुला. तुझ्या चरित्राने मनी स्थित्यंतर नाही गत्यंतर ज्ञानाविना. आता हे अंधही झालेत डोळस सुखाचा कळस गाठतात. महात्म्या तुला हे अनंत प्रणाम हृदयी तुझे नाम निरंतर. असेच महात्मा फुलेंचे शिक्षणाविषयी विचार जाणून घ्यायचे असतील तर नक्की वाचा महात्मा फुले आणि शिक्षण. भेटूया पुढल्या भागात पुढल्या पुस्तकासह. धन्यवाद.